हायकोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने कारवाई केली आहे। त्यामुळे दादरचा वादग्रस्त कबूतरखाना पूर्णपणे बंद झालाय। या परिसरामध्ये कबुतरांची संख्या सुद्धा लक्षणीयरित्या कमी झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे। तर गेल्या महिन्यामध्ये हायकोर्टाने कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घातली होती। तसंच सुप्रीम कोर्टाने सुद्धा हायकोर्टाचे आदेश कायम ठेवल्यानं पक्षीमित्र संस्थांना माघार घ्यावी लागली आहे। कबुतरखान्यांमुळे शहरातल्या पर्यावरण आणि मानवी आरोग्याशी निगडीत समस्या आजार उद्भवत असल्यानं कोर्टाने बंदीचा आदेश दिला होता। न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनाने बंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे। न्यायालयाच्या निर्देशानंतर दादर येथील कबूतरखाना आता पूर्णपणे बंद झालेला आहे। खरं तर उच्च न्यायालयाने सूचना दिलेल्या होत्या, निर्देश दिलेले होते। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील कबूतरखाना हा बंदच राहावा, जे उच्च न्यायालयाचे निर्देश होते ते कायम ठेवत या ठिकाणी हा कबूतरखाना बंद ठेवण्याच्या सूचना निर्देश देण्यात आले होते। मात्र इथले काही कबूतर प्रेमी असतील, प्राणीप्रेमी असतील, त्यांनी या ठिकाणी हा कबूतरखाना सुरूच ठेवावा म्हणून या ठिकाणी आंदोलन देखील केलं। जैन समाजाचं या ठिकाणी आंदोलन झालं होतं। सातत्याने या ठिकाणी बघितलं तर कबुतरांना खाद्य टाकण्याचा देखील प्रकार हे न्यायालयाचे जे निर्देश होते त्याला उल्लंघन करत या ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्याचा देखील प्रकार या ठिकाणी सुरू होते। मात्र त्यानंतर पालिकेने देखील कडक कारवाई केली आणि आता हा दादरचा कबूतरखाना हा पूर्णपणे बंद झालेला आहे। तर इथले कबूतर देखील आता कमी झाल्याचं हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित चिगवणचा गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।